क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या नशिराबाद गावामध्ये होत असलेल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवातीला सर्वप्रथम आपल्या गावचं ग्रामदैवत परमपूजनीय झिपरू अण्णा महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या व्यासपीठाचे आजचे अध्यक्ष, धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष, आमचे वडील बंधू आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ महाजन, व्यासपीठावर त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती सरिताताई नेरकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मुकुंदाभाऊ रोटे, आदरणीय जनार्दन काका माळी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विनोद भाऊ रंदे, आदरणीय प्रकाश भाऊ महाजन, आदरणीय सुदाम भाऊ धोबी, जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय सय्यद बरकत अली, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे आमचे मित्र आदरणीय गणेश भाऊ चव्हाण, कार्यक्रमाला उपस्थित असलेले विश्वनाथजी महाजन, आदरणीय बंडू खंडारे सर, आदरणीय संदीप भाऊ माळी, या कार्यक्रमाच्या आयोजिका आदरणीय आशाताई माळी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माळी समाजातील महिला बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, आताच आदरणीय विश्वनाथजींनी आणि खंडारे सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं, नशिराबाद गावात सर्वप्रथमच आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्तानं आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय आणि नशिराबादमध्ये एका नव्या कार्यक्रमाची या निमित्तानं या ठिकाणी सुरुवात होते। आपल्या खालच्याळी माळी समाज मंडळाचे अध्यक्ष आपले प्रकाश भाऊ महाजन यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की सुरुवात जरी आज छोटी असली तरी सुरुवात होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्या निमित्तानं आशाताईंनी एक गोष्ट आपल्या मनाशी या ठिकाणी ठाम निर्धार केला की ज्या माय माऊलीनं जिच्या प्रयत्नाने जिने भारतामध्ये प्रत्येक स्त्रीला हे शिक्षणाचं दार खुलं केलं, अनपढ गरीब असलेल्या या समाजातील स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून त्यांच्यामध्ये ज्ञानाची कास भरली, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा निमित्तानं त्यांच्या कार्याचा गवगवा होणं, त्यांच्या कार्याची महत्त्वे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडणं हे आपलं आद्य कर्तव्य अशी त्यांनी मनीषा बाळगली आणि त्या निमित्तानं त्यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना जमा केलं, समाजातील काही लोकांना जमा केलं आणि त्यांना सांगितलं की आपण 3 तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आपण अशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये साजरी करूया। खरं म्हटलं तर या ठिकाणी मी आमच्या आशाताई मामींचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की एवढे दिवस या गावामध्ये आपण साऱ्या जण या ठिकाणी असल्यानंतर सुद्धा मामींच्या मनामध्ये ही कल्पना पहिल्यांदा शिवली आणि त्याला मूर्त रूप आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं येत आहे। खरं म्हटलं तर आपण या ठिकाणी कार्यक्रम करू आणि सावित्रीबाईंची महती जगाला पटेल एवढे आपण काही मोठे नाही, त्यांचं कार्यच या ठिकाणी मोठं आहे। आपल्या सर्वांना या ठिकाणी कल्पना आहे, या 2 छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी सांगितलं, सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 या साली नायगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी, त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई आणि अशा माध्यमातनं एका सामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्यावर वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्या आदरणीय ज्योतिबा फुले यांच्याशी। ज्योतिबा फुलेंचं कार्य म्हणजे त्यावेळेला ज्योतिबा फुले लग्न झालं त्यावेळेला 13 वर्षाचे होते, परंतु समाजातील अस्पृश्यांचे हाल पाहून त्यांचं मन त्या ठिकाणी हेलावत होतं, त्यांना वाईट वाटत होतं, त्यांचं मन त्या ठिकाणी पिळवटून निघत होतं आणि म्हणून अशा समाजामध्ये असलेल्या या वाईट चालीरीती
या घाण पद्धती त्या ठिकाणी त्यांनी बदलण्याचा चंग बांधला. आणि त्याची सुरुवात करताना त्यांनी सर्वात पहिल्यांदा घडवलं ते आदरणीय सावित्रीबाई फुले यांना. ज्योतिबाराव फुले यांनी स्वतः सावित्रीबाईंना त्या ठिकाणी शिकवलं आणि शिकवल्यानंतर या देशातील प्रत्येक महिलेला शिक्षण मिळालं पाहिजे, महिलासुद्धा पुढे येऊन शिक्षण घेतलं पाहिजे आणि महिलांनासुद्धा हे शिक्षणाचे दारं खुली झाले पाहिजे. या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्योतिबाराव फुलेंनी जेव्हा सावित्रीबाईंना ही कल्पना त्या ठिकाणी मांडली आणि सावित्रीबाई त्यांच्या या दिव्य कार्यामध्ये त्यांच्यासोबत आल्यात. हे काम करत असताना त्यावेळचे जे समाज सुधारक, त्यावेळचे जे समाज धुरीण होते, त्यावेळेला जे समाजामध्ये पुढारी होते, त्यावेळेला समाज ज्यांच्या ज्ञानाखाली ज्यांचा त्यावेळेला चालत होतं, त्या ज्ञानी लोकांचा त्यांना फार विरोध सहन करावा लागला. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या वेळेला सावित्रीबाई शिक्षण देण्यासाठी बाहेर निघत, म्हणजे 1 जानेवारी 1848 या दिवशी सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांसाठीची शाळा सुरू केली. लक्षात घ्या, 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. आज 2024 आले, अजूनही महिलांवर अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत, हा भाग वेगळा आहे. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वी 99 वर्षपूर्वी 1 जानेवारी 1848ला ज्या वेळेला सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली, त्या शाळेत जात असताना त्यावेळेला जे काही लोक होते त्यांना असं वाटत होतं आता हे चुकीचं होत आहे. आता या महिला ज्या तोपर्यंत महिलांची फक्त काय चूल आणि मूल, एक उपभोगाची वस्तू आणि आपल्या आधिपत्याखाली वावरणारा एक व्यक्ती, अशा माध्यमातून जी स्त्रियांची त्यांची ओळख होती ती पुसली जाणार होती, ही त्यांना चांगली कल्पना होती. म्हणून हे जे ज्ञानी लोक होते त्यावेळेला ज्यांच्या माध्यमातून समाज चालत होता त्यांनी फार विरोध केला. ज्योतिबाराव फुलेंना विरोध झाला, सावित्रीबाईंना विरोध झाला. रस्त्यावर चालताना त्यांच्या अंगावर आपण ऐकलेलं आहे, इतिहासामध्ये पाहिलेलं आहे, शेणाचे गोळे फेकले जात होते, दगड फेकले जात होते. सावित्रीबाई नेहमी शाळेला जाताना त्यांच्या पिशवीमध्ये एक लुगडं जास्तीचं असायचं, कारण त्यांना कल्पना होती की मी आता घरातून निघते पण शाळेत पोहोचेपर्यंत मला या ठिकाणी त्याच्यावर शेणाचा प्रसाद मिळणार आहे. आणि म्हणून शाळेत गेल्यानंतर आधी ते लुगडं त्या बदलत होत्या आणि मुलींना त्या ठिकाणी शिकवत होता. पण मुलींना शिकवणाऱ्यांचं प्रमाण जे ज्ञानी लोक होते त्यांच्याच घरातल्या मुली त्या ठिकाणी शिकायला येत होत्या. बघा किती विरोधाभास आहे. परंतु हे अद्वितीय कार्य करताना अनंत नाना तऱ्हेच्या अडचणी जरी आल्या तरी त्या पार करून त्यांनी हे दिव्य या ठिकाणी पेललं. समाजात असलेल्या विविध चालीरीती, जसं या मुलाने सांगितलं की केशवपन, म्हणजे एखादी महिलेचा नवरा जर का मेला तर तिला केशवपन करावं लागत होतं, तिला केस डोक्यावर घेऊन समाजात वावरण्याची प्रथा त्यावेळेला होती, ती प्रथा त्यांनी बंद केली. त्यानंतर सतीचं वाणसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बंद केलं. आपण एक प्रश्न मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विचारतो मित्रांनो, आपण सारेजण आज सुशिक्षित आहोत, आपल्याला साऱ्यांना साऱ्या गोष्टी कळतात. एक 5 दिवसांपूर्वी सत्यशोधक नावाचा पिक्चर सिनेमागृहामध्ये आला आहे. आपल्या सतसत विवेकबुद्धीला जागून खरं खरं सांगा की हा सत्यशोधक पिक्चर कोणी कोणी बघितला? सत्यशोधक पिक्चर संदीप भाऊ पाहिला? आपल्या गावामध्ये कदाचित कोणीच पाहिला नाही, एकच शो आहे. परंतु एक मराठी दिग्दर्शक ज्या वेळेला या महापुरुषांना आपल्या घराघरापर्यंत, आपल्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपण सुद्धा साथ दिली पाहिजे. सैराट दुसरे काही पिक्चर आले तर आपण लगेच उड्या मारून त्या ठिकाणी पिक्चर बघायला जातो. परंतु ज्या मानवानं आपल्या समाजासाठी, समाज म्हणजे फक्त एकटा माळी समाज नाही तर या महापुरुषांचा समाज म्हणजे सगळा पीडित वर्ग होता, त्यांच्यासाठी जे कार्य केलं आहे, मला असं वाटतं नक्कीच हा सत्यशोधक पिक्चर आपण या ठिकाणी पाहिला पाहिजे. बऱ्याच नाना तऱ्हांचं हे विरोध समाजाचा होत होता. तुम्हाला कल्पना असेल, त्यांना मूलबाळ नव्हतं, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना मूलबाळ नव्हतं, त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले वारले त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी, अग्निदाग देण्यासाठी त्यांचे पुतणे पुढे आले, कारण जो अग्निदाग देईल त्याला त्यांची इस्टेट मिळणार होती. म्हणून त्यांच्या सख्या पुतण्यांनी त्यांना त्या ठिकाणी विरोध केला
तेव्हाही सावित्रीबाईंनी धाडशी एक पवित्रा त्या ठिकाणी घेतला. सावित्रीबाईंनी स्वतः पाणी देण्यासाठी त्या पुढे आल्या आणि अग्निदाग त्यांनी त्यांच्या हाताने दिला. किती अभिनव विचार. आणि हा विचार ज्या काळामध्ये त्यांनी, ज्या वेळेला सगळा समाज या गोष्टींच्या विरोधात होता आणि समाजाच्या विरोधात जाऊन या चालीरीती बंद करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, ज्यांनी लोकांसाठी आपला देह खर्चला, ज्यांनी समाजासाठी आपला देह खर्चला, अशा या विचारवंतांना, या महान लोकांना या निमित्तानं आपण लक्षात घेणं, आपले त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवणं आणि त्या माध्यमातून समाजाला फायदा करून देणं ही खरं म्हटलं तर काळाची गरज आहे. आज त्यांचं कार्य 100 वर्षापूर्वी, 150 वर्षांपूर्वी जरी संपलेलं असलं तरी त्यांच्या विचाराची आजसुद्धा आपल्याला नितांत गरज आहे. म्हणून आज या ठिकाणी फक्त समस्त माळी पंचांनी साथ न देता गावातील प्रत्येक जो पीडित वर्ग आहे, जो शोषित वर्ग आहे, जो बहुजन समाज आहे, या प्रत्येकाने या ठिकाणी पुढे येऊन यांचं ज्ञानदानाचं आणि ज्ञान कार्याचं, हे जे महान कार्य त्यांनी जे अपूर्ण सोडलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी आधी हे काय होते हे आपल्याला समजून घेणं तेवढं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, जयंत्या साजऱ्या करून, पुण्यतिथ्या साजऱ्या करून, मिरवणुका काढून यांचं खरं ज्ञान आपण घेऊ शकणार नाही. तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपलं व्याख्यान होणार होतं, परंतु सरांना अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते व्याख्यान होऊ शकलं नाही. कदाचित त्यांनी आपल्याला अधिक चांगली माहिती दिली असती. आणि म्हणून हे विचार, यांचे विचार आपण आपल्या मनात रुजवणे, बिंबवणे आणि समाजासाठी ते वापरणे, या गोष्टींची खरं आज गरज आहे. या ठिकाणी मी नशिराबाद या गावाचा माजी सरपंच, एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं खऱ्या अर्थानं कौतुक करेल ते आमच्या आशाताई माळींचं. मामींना या ठिकाणी कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नव्हती, कसं करायचं, काय करायचं, परंतु खंडारे सरांना भेटून, मला भेटून, प्रकाश भाऊंना भेटून, विविध लोकांना भेटून काय करायचं, कसं करायचं, कोणाचा फोटो कसा घ्यायचा, कोणाला कसं बोलवायचं, आमंत्रण कसं द्यायचं, हे सारं नियोजन करताना 10 दिवसांमध्ये मामींनी कमीत कमी मला 100 फोन केले असतील. पण एक कास त्यांनी मनाशी धरली की एक चांगला कार्यक्रम आपल्याला गावामध्ये करायचा आहे. आणि म्हणून मामी, खऱ्या अर्थानं तुमचं अभिनंदन. ज्या पद्धतीनं सावित्रीबाईंनी शिक्षणाची कास धरून पहिली शाळा या भारतामध्ये काढली, काही का असेना, तुमच्या माध्यमातून नशिराबाद गावामध्ये या निमित्तानं तरी हे एक चांगलं कार्य या ठिकाणी घडतं आहे. खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन, आपला आभार. आणि एक चांगला कार्यक्रम आम्हा नशिराबादवासियांच्या जीवनामध्ये आपण आणून दिला, घडून दिला, त्याबद्दल पुनश्च आपले अभिनंदन या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलंही आभार मानतो. आणि सगळ्यांनी ते ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. धन्यवाद पंकज भाऊ, आपण अगदी बरोबर बोललात. ज्या वेळेला आशाताईंची प्रकाश